विवाह हे दोन व्यक्तींचं मनोमिलन असतं, पण काही वेळा विवाह हा केवळ शारीरिक आकर्षणातून केला जातो। त्यामुळे विवाहातून आनंद मिळण्याऐवजी समस्या निर्माण होतात। सध्या अशीच एक घटना समोर आली आहे। दरम्यान चॅनलवर नवीन असाल तर लगेच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला विसरू नका। एका नवविवाहित महिलेचा विचित्र कारणामुळे मृत्यू झाला आहे। मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्याबाबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली। तिचा पती सेक्ससाठी शरीर देणारं औषध घेऊन संबंध ठेवत होता। पतीने अतिसेक्स केल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। महिलेच्या सासरकडील मंडळींविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढची कारवाई होईल। मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये ही घटना घडली। एका गरीब घरातील या तरुणीचं हमीरपूर येथील तरुणासोबत 4 फेब्रुवारी रोजी लग्न झालं होतं। या तरुणाला आई वडील नसून एक भाऊ आहे। तिचा भाऊ हा सरकारी कर्मचारी आहे। त्याने आपल्या बहिणीचं लग्न लावून दिलं। लग्न झाल्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी नवविवाहित तरुणी आपल्या पतीसोबत एका लग्न सोहळ्यात गेली होती। त्यावेळी तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या भावाच्या पत्नीला फोन केला आणि तुमची मुलगी ही आजारी पडली आहे, तिच्याबद्दल तुम्ही माहिती का लपवली असा आरोप केला। पीडित नवविवाहितेला मोठ्या प्रमाणात उलट्या होत होत्या, त्यामुळे तिची प्रकृती खालावली होती। तिला तातडीने कानपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। तिच्यावर उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला।